आज सांगलीमध्ये वेदांत बंडगर या 12-13 वर्षाच्या लहान लेकराला डोळ्यात गोळी घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं घरी। खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी गुंडागर्दी फोफावलेली होती, पण काही अधिकाऱ्यांनी तिला लगाम घातली। परंतु अलीकडच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला जगणं असह्य झालेलं आहे आणि गुंडागर्दीचा धुमाकूळ गावापासून तालुकापासून जिल्ह्यापर्यंत आलेला आहे आणि त्याला लगाम घालणारं कोण नाही आहे। या ठिकाणी निश्चितपणानं कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तुषारजी जोशी हे आलेले आहेत। मी त्यांच्याशी आता फोनवरनं बोललो आणि पोलीस अधीक्षकांना मी या ठिकाणी नम्रपणानं सांगितलं की सांगली जिल्ह्यातली गुंडागर्दी आता तुम्हाला ठुचून काढावी लागेल, मोडून काढावी लागेल। सगळ्या गुंडांच्यावरती मोखा लावा, तडीपार करून चालणार नाही। दुसऱ्या बाजूला वेदांत बंडगर या मुलाचा जीव खऱ्या अर्थानं वाचला असता, परंतु PI संदीप कोळेकर यानं दाखवलेले आपल्या कामामध्ये बेफिकीरपणा न घेतलेलं सिरियस हे प्रकरण, एका बाजूला गुंड खंडणी मागत आहेत, पोलीस स्टेशनच्या दारात गोळीबार करत आहेत आणि कोळेकर सारखे PI जर हसण्यावारी नेत असतील तर अशा PIला ताबडतोब निलंबित करणं गरजेचं आहे। हे सुद्धा मी SP कडे मागणं केलेलं आहे की या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही निलंबित करा आणि ही मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडं सोमवारी किंवा मंगळवारी मी भेटून प्रत्यक्षात पत्र देऊन या PIला ताबडतोब निलंबित करण्यात यावं। या PIला कुणाकुणाचे फोन आलेले होते या संदर्भामध्ये याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसरी मागणी मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे की सांगली जिल्ह्यातले PI, API, DYSP या सगळ्यांची आता बदली करणं अत्यंत गरजेचं आहे। हे सगळे गुन्हेगारांना मिलीभगत झालेले लोक आहेत आणि त्याचमुळं या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ असेल, हे गुन्हेगार असतील, गुंडागर्दी करणारे लोक असतील, यांना आश्रय हे आता पोलीस स्टेशनच आमची झालेली आहेत। अशी बिकट परिस्थिती, वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये कधीही झाली नव्हती आणि म्हणून सगळी पोलीस स्टेशन आता स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सगळे मटके गुटके सगळ्यांचे हप्ते घेऊन हे सगळे अधिकारी फक्त हफ्ता लाव, जो कुछ करना है वो करो, हमें कोई जनते का लेन देन नहीं है, खाली आम्हाला फक्त हप्ते गोळा करा। याने फंटर गाव वाईज फंटर नेमलेले आहेत। एवढ्या पद्धतीनं तळागाळात, आणि हे फंटर कोण आहेत? हे सगळे फंटर गुंड आहेत, गुन्हेगार आहेत आणि हे सगळे फंटर जिल्ह्यामध्ये दारूवाल्याचे, मटकावाल्याचे, जुगारवाल्यांचे सगळ्यांचे पैसे गोळा करतात आणि हे पैसे सगळे पोलीस स्टेशनला येतात। या जिल्ह्यामध्ये DYSP पूर्वी काही DYSPंची जर कारकीर्द बघितली तर ती एवढी दी ग्रेट कारकीर्द होती। DYSP बाहेर पडला की कापायला लागायचे गुंड, परंतु अलीकडच्या काळामध्ये DYSP फक्त वसुलीचे पैसे घेत बसलेले आहेत का काय आपल्या ऑफिसमध्ये, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही आलेली नव्हती। आणि निश्चितपणानं या संदर्भामध्ये मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाने खऱ्या अर्थानं एक कर्तबगार अधिकारी, या सगळ्या गुंडागर्दी मोडून काढणारे अधिकारी या जिल्ह्याला आता देणं अत्यंत गरजेचं आहे। ही मागणी मी त्या ठिकाणी लावून धरणार। सगळं गृह पेश आहे का तुम्हाला? पोलीस अधिकाऱ्यांच्यावर वचक ठेवता येत नाही गृह खात्याला, लोकप्रतिनिधींना? काय म्हटलं? गृह खातं आणि लोकप्रतिनिधींचंही अपयश आहे का? असं नाही म्हणता येणार की सगळे लोकप्रतिनिधी आपल्या विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये शांतता असावी, सामान्य माणसाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं, ही सगळ्या लोकप्रतिनिधीची भूमिका आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये पोलीस प्रशासनामध्ये मी बोलत आहे, याचा अर्थ मी जबाबदारीने बोलत आहे, त्याचे काही अनुभव कडू वाईट हे मी स्वतः घेतलेले आहेत। आणि म्हणून निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि आदरणीय तुषार जोशीजी, मला खात्री आहे
येथे एक कर्तबगार पोलीस अधीक्षक आहेत आणि ते निश्चितपणानं जिल्ह्यामध्ये त्यांच्यासमोर आव्हान आहे. एका बाजूला गुंडागर्दी मोडून काढायची आणि एका बाजूला पोलीस अंतर्गतच वरिष्ठ अधिकारी या गुंडांची हात मिळवणी आहे. हे दोन फ्रंटवरती त्यांना खऱ्या अर्थानं लढाई करायला लागणार आहे. कारण ज्यावेळी घर भेदी लंका जाळी, घरचेच भेदी असतात त्यावेळी लंकेला आग लागत असते. त्यामुळं तुषार जोशी सरांच्या समोर आव्हान आहे. कारण पहिल्यांदा घर भेदींचा शोध घ्यावा लागणार, सगळी पोलीस स्टेशन पहिल्यांदा साफ करावी लागणार आहेत आणि हे जर नाही केली तर हा जिल्हा एक गुन्हेगारांचा माहेरघर जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये. सगळ्या गुंडांना लावा मोका, तुम्हाला लिस्टवर आहेत, माहीत आहे तुम्हाला कोण कोण गुंडागर्दी करतं हे सगळं पोलिसांना माहीत आहे. कुणी सांगायची गरज नाही. अगदी संदीप कोळेकर सारखा PI त्याच्या दारात गोळीबार होतो, लोक जाऊन 100-200 सकाळपासून बसतात आणि हा मात्र कुठेही हालचाल करत नाही. म्हणजे हे सुस्तावलापणा आला कुठून? हे जनतेसाठी आहेत का गुंड्यांना पोसायला आणि हप्ता गोळायसाठी करायसाठी आहेत? आणि म्हणून निश्चितपणाने 12-13 वर्षाच्या अंगणामध्ये खेळणाऱ्या लेकराचा जर जीव जात असेल क्रूरपणानं तर ही गोष्ट सहन करण्याच्या पलीकडची आहे. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार आहे का गृहमंत्र्यांशी? मला वाटतं की वेदांचा जीव वाचला असता गुन्हा दाखल झाला. काय झालं की जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन हे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे. अलीकडच्या काळामधल्या गोष्टी जर बघितल्या, कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर माझी पत्नी आणि माझे सुनबाई ज्या घरामध्ये जिल्हा परिषदच्या बागणे मतदारसंघामध्ये राहिलेल्या होत्या त्या घरावरती गुंडांनी हल्ला केला. पोलीस स्टेशनला मी सांगितलं, पोलीसवाल्याने गुंडांना बोलवलं आणि हसत हसत पाठवून दिलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून जर आज आम्हीच असुरक्षित असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल. आणि म्हणून सांगली जिल्ह्यातले API, PI, DYSP ही सगळी फळी जिल्ह्याच्या बाहेर घालवणं आता गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये कर्तबगार चांगले अधिकारी हे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे पोलीस शिपाईपासून ज्यांना 6 वर्ष झालं त्यांना सगळ्यांना जिल्ह्यातनं हकललं गेलं पाहिजे. कारण हे सगळे आता हप्तेखोर झालेले आहेत. यांना बाकी जनतेचा सामान्य माणसाच्या सुरक्षेचा काही देणा घेणं नाही. यांना अंमली पदार्थ कुठं कुठं आहे, कोण कोण विक्री करतोय, मटकं आटकं जुगारं कुठं चालले ते हे सगळे फक्त हप्ते गोळा करायला लागलेले आहेत. ह्यांच्या मागं दुसरं काही काम नाही, उरलंच नाही. एकमेव एवढं काम आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे कुठंतरी जिल्ह्यामध्ये बदलणं गरजेचं आहे. आणि माझी अपेक्षा निश्चितपणानं पोलीस अधीक्षक आदरणीय तुषार साहेबांच्याकडून आहे आणि ते तशी पावलं उचलतील. पण PI कोळेकर हे ताबडतोब निलंबित झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. हे मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही लावून धरू. मध्ये सांगितले की या भागातला खासदार आहे तो पोपटासारखा फक्त संसदेमध्ये बडबडतो पण रस्त्यावर कधी उतरत नाही, इथे चौकशी सुद्धा करायला नाही. त्याचा पुतण्यासुद्धा या प्रभागातला नगरसेवक आहे. नाही, असं आहे की आता कोणावर राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण सगळे सांगली जिल्ह्यामध्ये राहतो आणि ह्या जिल्ह्याला एक वेगळा वारसाही वैभव आहे. आणि निश्चितपणानं ते वैभव, तो वारसा ह्या जिल्ह्याला, तो जिल्ह्याचा जोपासणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की पोलीस प्रशासनाची आता जबाबदारी वाढलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण कधीच झालं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचं सेवन या जिल्ह्यामध्ये कधीच होत नव्हतं. आणि हमाल लोक आहेत बिचारे, कष्ट करून खाणारे, घाम घालणारे लोक. अरे कष्ट करणारा घाम घालणाऱ्याकडे जर खंडणी मागत असतील आणि आम्ही खंडणी द्यायला असमर्थ आहे म्हणून पोलिसांच्या दारात लोक जात असतील आणि खंडणीखोरालाच जर तिथलं पोलीस प्रशासन सामील असेल तर सांगली जिल्ह्याला हे खऱ्या अर्थानं खाली मान लावणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांकडं या संदर्भात सगळ्या भूमिका मांडू आणि या जिल्ह्यामधलं पोलीस प्रशासन हे कसं सक्षम होईल या दृष्टिकोनातून निश्चितपणानं प्रयत्न केले जातील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.